श्री मोरेश्वर मोरगाव अष्टविनायक यात्रेचा आद्य आणि अंतिम केंद्रबिंदू टेक महागाथा। महाराष्ट्राची ही पवित्र भूमी केवळ सह्याद्रीच्या कडांनी बनलेली नाही, तर ती संतांच्या अभंगांनी आणि देवांच्या वास्तव्याने पुनीत झालेली भूमी आहे। या मातीतला प्रत्येक पाषाण काहीतरी बोलतो, प्रत्येक नदीची झुळझुळ एक इतिहास सांगते आणि प्रत्येक देवस्थान मानवी मनाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते, जिथे भक्ती, बुद्धी आणि विज्ञानाचा असा अद्भुत संगम पाहायला मिळतो। अशा या भूमीत गणराय स्वतः आद्य आणि अंत म्हणून विराजमान आहेत। आज आपण एका अशा प्रवासाला निघणार आहोत, जो केवळ भौगोलिक नाही, तर तो आपल्या अंतरात्म्याचा प्रवास आहे। आपण जाणार आहोत अष्टविनायक यात्रेच्या पहिल्या गणपतीकडे, श्री मोरेश्वर मोरगाव। मोरगावच्या या भूमीला भूस्वानंद असेही म्हटले जाते। याचा अर्थ असा की जिथे प्रत्यक्ष जमिनीवर आनंदाचा अनुभव येतो, असे स्थान। हे स्थान करहा नदीच्या काठी वसलेले आहे। ही नदी केवळ पाणी वाहत नाही, तर ती या मंदिराच्या इतिहासाची साक्षीदार आहे। अष्टविनायक यात्रेचा हा प्रवास जिथून सुरू होतो, तिथेच तो संपवावा लागतो, असं शास्त्र सांगतं। का? कारण मोरेश्वर हा आद्य आहे आणि तोच अंतिम साध्य आहे। चला तर मग या ऐतिहासिक आणि पौराणिक महागाथेत आपण स्वतःला हरवून घेऊया आणि जाणून घेऊया मोरगावच्या मोरेश्वराचे ते रहस्य, जे आजही भक्तांना आणि शास्त्रज्ञांना चकित करतं। सिंधुरासुराचा वध आणि मोरेश्वराचा पौराणिक इतिहास। पुराणांच्या पानांवर जेव्हा आपण नजर टाकतो, तेव्हा गणेश पुराण आणि मुद्गल पुराण या दोन्ही ग्रंथात मोरेश्वराच्या या अद्भुत स्थानाचा उल्लेख अत्यंत आदराने केलेला दिसतो। ही कथा केवळ एका राक्षसाला मारण्याची कथा नाही, तर ती मानवी जीवनातील मोह आणि अहंकाराच्या विनाशाची कथा आहे। प्राचीन काळी गंडकी नगरीत चक्रपाणी नावाचा एक थोर राजा राज्य करत होता। त्याला सूर्याच्या उपासनेने एक पुत्र प्राप्त झाला, ज्याचं नाव होतं सिंधू। पण हा सिंधू केवळ एक राजपुत्र नव्हता, तो एका महाकाय महत्वाकांक्षेचा अवतार होता। सिंधूने सूर्यदेवाची कठोर तपश्चर्या केली आणि त्यांच्याकडून अमृतत्वाचे वरदान मिळवले। त्याच्याकडे अमृताचा एक कलश होता, जो त्याच्या बेंबीत किंवा पोटाच्या भागात सुरक्षित होता। सूर्यदेवाने त्याला बजावले होते की जोपर्यंत हा अमृताचा कलश त्याच्या शरीरात सुरक्षित आहे, तोपर्यंत मृत्यू त्याला शिवू शकणार नाही। शक्ती आणि अमृतत्वाच्या या अहंकारातून जन्माला आला तो सिंधुरासूर। त्याने केवळ पृथ्वीच नाही, तर स्वर्ग आणि पाताळही काबीज केले। त्याने देवांना बंदी बनवले आणि धर्माचा हास सुरू केला। आजच्या भाषेत सांगायचं झालं तर सिंधुरासूर म्हणजे काय? तो आहे आपला अहंकार। मीच सर्व काही आहे हा जो भ्रम आपल्या मनात निर्माण होतो, तोच हा सिंधुरासूर। जेव्हा अहंकाराचा अतिरेक होतो, तेव्हा निसर्ग किंवा ईश्वर स्वतः हस्तक्षेप करतो। दुःखी झालेल्या देवांनी अखेर गणपतीची आराधना केली। तेव्हा गणपतीने आश्वासन दिले की तो पार्वतीच्या पोटी अवतार घेईल आणि या असुराचा नाश करेल। भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्वती जेव्हा गणेश पूजन करत होती, तेव्हा ती गणेश मूर्ती सजीव झाली आणि गणरायाने बालरूपात दर्शन दिले। हेच ते मयुरेश्वर। मयुरेश्वर म्हणजे मोरावर आरूढ झालेला ईश्वर। गणरायाने या युद्धात एका प्रचंड मोराचा वाहन म्हणून वापर केला, म्हणून त्यांना मोरेश्वर किंवा मयुरेश्वर असे नाव मिळाले। या युद्धाचा प्रसंग किती रोमहर्षक असेल याची कल्पना करा। एका बाजूला अफाट शक्तीचा गर्व असलेला सिंधुरासूर आणि दुसऱ्या बाजूला बुद्धीचे दैवत असलेला गणराय। गणपतीने आपल्या अंकुशाने सिंधूच्या पोटावर वार करून तो अमृताचा कलश रिकामी केला आणि त्याचा वध केला। ही केवळ एका राक्षसाची हत्या नव्हती, तर ती बुद्धीच्या सहाय्याने अहंकारावर मिळवलेला विजय होता। ज्या ठिकाणी या राक्षसाच्या सैन्याचा सेनापती कमलासूर याचा वध झाला आणि त्याचे मस्तक पडले, ते ठिकाण म्हणजे आजचे मोरगाव। म्हणूनच या जागेला एक वेगळीच पवित्रता लाभली आहे। मंदिराची वास्तुशैली, संरक्षणाची गढी आणि मुघल प्रभावाचे गूढ। मोरगावच्या या मंदिराकडे पाहिले की सुरुवातीला आपल्याला हे मंदिर आहे की एखादा किल्ला, असा प्रश्न पडतो। हे मंदिर एका प्रशस्त गढीसारखे दिसते।
याची रचना पाहिली तर लक्षात येते की या मंदिराच्या चारही कोप्यांमध्ये उंच मनोरे किंवा मिनार आहे. पण एका हिंदू मंदिरात मिनारांची काय गरज? यामागे दडलेला आहे एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक इतिहास. मध्ययुगीन काळात, विशेषतः बहामनी आणि मुघल राजवटीच्या काळात, हिंदू मंदिरांवर अनेक आक्रमणे होत असत. मंदिरातील मूर्तींचे संरक्षण करणे ही त्यावेळच्या भक्तांसाठी सर्वात मोठी चिंता होती. इतिहासकारांच्या मते या मंदिराला मशिदीसारखा बाह्य आकार दिला गेला, जेणेकरून दुरून पाहणाऱ्या आक्रमकांना ते मंदिर वाटू नये आणि ते सुरक्षित राहावे. यालाच म्हणतात परिस्थितीशी जुळवून घेण्याची कला. मंदिराच्या भोवती 50 फूट उंच दगडी भिंत आहे, जी एखाद्या किल्ल्याच्या तटासारखी वाटते. या भिंती केवळ संरक्षण देत नाहीत, तर त्या भक्तांना हेही सांगतात की आपली श्रद्धा सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला कधी-कधी बाह्य स्वरूपात बदल करावे लागतात, पण आंतरिक गाभारा मात्र तोच राहतो. या मंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणात म्हणजे बेसाल्ट दगडात केलेले आहे. हे बांधकाम हेमाडपंथी शैलीशी साधर्म्य दर्शवते. मंदिराचा मुख्य दरवाजा उत्तरेकडे आहे, जो अत्यंत भव्य आहे. मंदिराच्या आत पाऊल ठेवताच आपल्याला 2 भव्य दीपमाळा दिसतात. या दीपमाळा रात्रीच्या वेळी जेव्हा उजळून निघतात, तेव्हा तो परिसर एखाद्या दिव्य तेजाने न्हाऊन निघतो. मंदिराच्या रचनेत ध्वनी आणि प्रकाशाचा अचूक समतोल साधण्यात आला आहे. खिडक्या लहान आहेत, ज्यामुळे गाभाऱ्यात नेहमी एक गूढ आणि शांत वातावरण राहतं. हे सर्व योगायोग नाही, तर हे प्राचीन भारतीय वास्तुविज्ञानाचे एक उत्तम उदाहरण आहे. मंदिराचे बांधकाम कोणी केले? असे म्हटले जाते की बहामनी कालखंडात एका हिंदू अधिकाऱ्याने, ज्यांचे नाव गोळे होते, त्यांनी हे मंदिर बांधले किंवा त्याचा जीर्णोद्धार केला. मुघल काळातील संरक्षणाची गरज आणि हिंदू धर्माप्रती असलेली निष्ठा यातून हे किल्ल्यासारखे मंदिर साकारले गेले. हे मंदिर केवळ प्रार्थनेचे ठिकाण नाही, तर ते एका संघर्षाचा आणि विजयाचा जिवंत वारसा आहे. श्री मयुरेश्वराची स्वयंभू मूर्ती आणि तिची वैशिष्ट्ये. आता आपण जाऊया त्या मुख्य गाभाऱ्यात, जिथे साक्षात मोरेश्वर विराजमान आहेत. मोरगावची ही गणेश मूर्ती ना फार मोठी आहे, ना खूप अलंकृत, पण तरीही ती अत्यंत प्रभावी आहे. मूर्तीकडे पाहताच एक वेगळीच ऊर्जा आपल्या मनात निर्माण होते. ही मूर्ती स्वयंभू मानली जाते. स्वयंभू म्हणजे काय? स्वयंभू म्हणजे ती मानवी हातांनी चिन्नी हातोड्याने घडवलेली नाही, तर ती नैसर्गिक पाषाणातून, भूगर्भीय प्रक्रियेतून स्वतःहून साकार झालेली आहे. मूर्तीची रचना अत्यंत आकर्षक आहे. ती पूर्वाभिमुख आहे, म्हणजे तिचा चेहरा उगवत्या सूर्याकडे आहे. भारतीय तत्त्वज्ञानात पूर्व दिशा ही ऊर्जा आणि ज्ञानाची दिशा मानली जाते. गणपती बसलेल्या स्थितीत असून त्याची सोंड डावीकडे वळलेली आहे. मूर्तीच्या डोळ्यात आणि बेंबीत हिरे बसवलेले आहे, जे पेशव्यांच्या काळात अर्पण केले गेले होते. मूर्तीच्या डोक्यावर नागराजाचा फणा आहे, जो गणरायाचे संरक्षण करत असल्यासारखा वाटतो. मूर्तीशी संबंधित एक अत्यंत विस्मयकारक गोष्ट म्हणजे तिच्यावर असलेला शेंदराचा थर. शेकडो वर्षांपासून या मूर्तीवर शेंदराचे लेपन केले जाते. स्थानिक लोकांच्या अनुभवानुसार आणि ऐतिहासिक नोंदींनुसार दर 100 ते 125 वर्षांनी हा शेंदराचा थर आपोआप गळून पडतो. जेव्हा हा थर पडतो, तेव्हा आतून गणपतीची मूळ, अत्यंत सुंदर आणि लहान मूर्ती दिसते. असे म्हटले जाते की मूळ मूर्ती वाळू, लोखंडाचे अंश आणि हियांपासून बनलेली आहे, जी स्वतः ब्रह्मदेवाने बनवली होती. हा शेंदराचा थर गळणे हे विज्ञानाच्या दृष्टीने रासायनिक प्रक्रियेचा भाग असू शकते, पण भक्तांसाठी तो एक चमत्कारच आहे. मूर्ती ज्या दगडाची आहे, तो तप्त बेसाल्ट दगड आहे. या दगडाची खासियत ही आहे की तो उष्णता साठवून ठेवतो आणि कंपन शोषून घेतो. जेव्हा भक्त तिथे मंत्रोच्चार करतात, तेव्हा त्या मंत्रांची कंपन हा दगड शोषतो आणि गाभाऱ्यात एक सकारात्मक ऊर्जेचे वलय निर्माण करतो. तुम्ही कधी तिथे जाऊन डोळे मिटून उभे राहिलात, तर तुम्हाला ती स्पंदनं स्वतःच्या शरीरात जाणवतील. नंदीचे वास्तव्य एक अजब पण गजब कथा. कोणत्याही गणपती मंदिरात गेले की आपल्याला तिथे मूषक म्हणजे उंदीर मामा दिसतात.
पण मोरगावच्या मंदिरात प्रवेश करताना आपल्याला एका भव्य नंदीची मूर्ती दिसते. नंदी तर शंकराच्या मंदिरात असतो, मग इथे कसा? यामागे एक अत्यंत मनोरंजक कथा सांगितली जाते. असे म्हणतात की खूप वर्षांपूर्वी हा नंदी एका रथातून जवळच असलेल्या एका शिवमंदिरासाठी नेला जात होता. पण जेव्हा हा रथ मोरेश्वर मंदिरासमोर आला तेव्हा रथाचे चाक अचानक तुटले. त्या काळी अनेक प्रयत्न करूनही तो नंदी तिथून हलवता आला नाही. शेवटी एका भक्ताला दृष्टांत झाला की या नंदीला इथेच मोरेश्वराच्या सेवेत राहायचे आहे. तेव्हापासून हा नंदी इथेच विराजमान आहे आणि तो गणपतीच्या गाभायाकडे एकटक पाहत असतो. ही कथा आपल्याला काय शिकवते? ती शिकवते की कधी कधी आपल्या नियोजित प्रवासात अडथळे येतात कारण नियतीला आपल्याला कुठल्यातरी चांगल्या ठिकाणी थांबवायचे असते. आज हा नंदी मोरगावच्या मंदिराचा एक अविभाज्य भाग बनला आहे आणि शिवपुत्र गणपतीच्या मंदिरात शिववाहन नंदी असणे हे पितापुत्राच्या अद्वैताचे प्रतीक मानले जाते. विज्ञानाच्या नजरेतून घंटानाद आणि मेंदूच्या लहरी. आजच्या युगात आपण प्रत्येक गोष्टीकडे विज्ञानाच्या नजरेतून पाहतो. मग मोरगावच्या मंदिरात जे अनुभव येतात त्यामागे काही विज्ञान आहे का? नक्कीच आहे. जेव्हा आपण मंदिरात प्रवेश करतो आणि घंटा वाजवतो तेव्हा तो केवळ एक आवाज नसतो. मंदिरातील घंटानाद हा साधारणतः 2 ते 4 किलोहर्ट्झ या फ्रिक्वेन्सीमध्ये असतो. विज्ञानानुसार हा फ्रिक्वेन्सी रेंज मानवी मेंदूतील अल्फा वेव्हज सक्रिय करतो. अल्फा वेव्हज म्हणजे काय? जेव्हा आपला मेंदू शांत असतो पण पूर्णपणे जागृत असतो तेव्हा या लहरी निर्माण होतात. यामुळे एकाग्रता वाढते, ताण कमी होतो आणि मन प्रसन्न होते. म्हणूनच मंदिरात शिरल्यावर आपल्याला शांत का वाटतं याचं उत्तर या वैज्ञानिक प्रक्रियेत दडलं आहे. मंदिराची घंटा अशा विशिष्ट धातूंच्या मिश्रणातून बनवलेली असते की तिचा नाद आपल्या डाव्या आणि उजव्या मेंदूमध्ये संतुलन निर्माण करतो. या व्यतिरिक्त मंदिराची जागा ही नैसर्गिक ऊर्जा रेषांवर एनर्जी ग्रिड्स असल्याचे वास्तुतज्ञ सांगतात. यालाच प्राचीन भाषेत नाडीयोग असेही म्हटले जाते. मंदिराचा कळस आणि मूर्तीची जागा ही अशा प्रकारे ठरवली जाते की तिथून वैश्विक ऊर्जेचा प्रवाह थेट मूर्तीकडे आणि तिथून भक्तांकडे वाहत असतो. बेसाल्ट दगड, मंत्रोच्चार आणि घंटानाद या सर्वांच्या संयोगातून मोरगाव मंदिर हे एक प्रकारचे ऊर्जा केंद्र बनले आहे. तिथे गेल्यावर होणारा आध्यात्मिक अनुभव हा विज्ञानाच्या या सिद्धांतांवर आधारलेला आहे हे समजल्यावर आपल्या प्राचीन ऋषीमुनींच्या बुद्धिमत्तेबद्दल नतमस्तक व्हायला होतं. स्थानिक लोकांचे अनुभव आणि भक्तीचा ओलावा. मोरगावच्या गावक्यांसाठी गणपती हा केवळ देव नाही, तो त्यांच्या कुटुंबाचा एक सदस्य आहे. तिथे गेलं की जाणवतं की गावचं अख्खं जीवन मंदिराभोवती फिरतंय. ग्रामभोजन ही तिथली एक सुंदर परंपरा आहे. सणासुदीच्या काळात गावकरी आपल्या घरी येणाऱ्या भक्तांना प्रेमाने जेवण देतात. याला भक्तीचा प्रसाद मानला जातो. स्थानिक लोकांच्या अनेक श्रद्धाकथा आहेत. कोणी सांगतं की संकटकाळी गणायाने स्वप्नात येऊन वाट दाखवली, तर कोणी म्हणतं की केवळ कळसाच्या दर्शनाने त्यांच्या मनातील चिंता दूर झाली. या कथा कदाचित विज्ञानाच्या चौकटीत बसणार नाहीत, पण त्या लोकांच्या जीवनाला अर्थ देतात. मंदिरातील शेंदूर जेव्हा आपोआप पडतो तेव्हा तो उत्सव संपूर्ण गाव एकत्र येऊन साजरा करतो. मोरगावची ही भक्ती अत्यंत साधी, निगर्वी आणि मनाला भिडणारी आहे. दर्शनाचे तत्वज्ञान, स्वतःला जिंकण्याचा प्रवास. शेवटी मोरगावचा हा प्रवास आपल्याला काय शिकवतो? आपण यात्रेला येतो, दर्शन घेतो आणि घरी जातो. पण मोरेश्वर आपल्याला एक खूप मोठा संदेश देऊन जातो. सिंधुरासुराचा वध म्हणजे अहंकाराचा अंत आहे. आजच्या काळात आपला सिंधुरासूर कोण आहे? तो आहे आपला प्रचंड ताण, आपली अवाजवी स्पर्धा आणि मीच श्रेष्ठ आहे ही वृत्ती. मोरगावचा गणपती आपल्याला सांगतो, थांब, विचार कर आणि मग कृती कर. तो बुद्धीचा देव आहे, म्हणजे तो आपल्याला योग्य निर्णय घेण्याची शक्ती देतो. अष्टविनायक यात्रेची सुरुवात इथून का होते?
कारण कोणताही प्रवास सुरू करताना तुमची बुद्धी स्थिर आणि शुद्ध असावी लागते. आणि यात्रेचा शेवट पुन्हा इथेच का होतो? कारण प्रवासात तुम्हाला जे काही अनुभवायला मिळतं ते सर्व घेऊन पुन्हा एकदा त्या मूळ केंद्रबिंदूपाशी म्हणजे स्वतःपाशी परत यायचं असतं. आजची परिस्थिती आणि भविष्याची जबाबदारी. आज मोरगाव हे एक जागतिक पर्यटन स्थळ बनले आहे. रस्ते सुधारले आहेत, सुविधा वाढल्या आहेत. पण त्यासोबतच काही आव्हानेही निर्माण झाली आहेत. वाढत्या गर्दीमुळे मंदिराची शांतता भंग होऊ नये ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. व्यवस्थापन सुधारण्यासाठी चिंचवड देवस्थान ट्रस्ट प्रयत्नशील आहे, पण एक भक्त म्हणून आपणही तिथली पवित्रता जपली पाहिजे. जेव्हा आपण मोरगावला जातो तेव्हा केवळ एक प्रेक्षक म्हणून जाऊ नका. तिथला तो घंटानाद अनुभवा, तिथल्या दगडांच्या गारव्यातून निघणारी कंपन महसूस करा आणि गाभायात उभं राहून 2 क्षण शांतपणे स्वतःशी संवाद साधा. मोरगावचा मोरेश्वर तुम्हाला केवळ आशीर्वाद देणार नाही, तर तो तुम्हाला नवीन आयुष्याची दिशा देईल. समारोप. गणपती बाप्पा मोरया. महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीतील मोरगाव हे केवळ एक गाव नाही, तर ते श्रद्धेचं एक अखंड वाहतं कारंजन आहे. मोराच्या पिसायासारखे रंगत जाणारे याचे पैलू कधी ऐतिहासिक, कधी वैज्ञानिक, तर कधी पूर्णपणे आध्यात्मिक आहे. अष्टविनायक यात्रेचा हा आद्य आणि अंतिम बिंदू आपल्याला आयुष्याच्या चक्राची ओळख करून देतो. तर मित्रांनो, ही होती श्री मोरेश्वर मोरगावची महागाथा. ही कथा तुम्हाला कशी वाटली? जेव्हा तुम्ही पुन्हा कधी मोरगावला जाल तेव्हा या गोष्टी नक्की आठवून पहा. तिथला प्रत्येक कोपरा तुम्हाला काहीतरी नवीन सांगेल. कारण मोरेश्वर फक्त मंदिरात नाही, तो आपल्या विश्वासात आहे. सुरुवात स्वतःपासून करा. कारण जेव्हा मन जिंकता येतं तेव्हाच जग जिंकता येतं. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.